आज जो आंदोलन ठेवलेलं आहे त्यामागचा आपला हेतू काय आहे? आपला हेतू एकच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये 95 ते 96ला जे आडाखाडा जे डीपी टाकला होता तो पुरेसा असताना सुद्धा आता पुन्हा नवीन डीपी केला आहे. हा डीपी जवळजवळ 18 मीटर, 24 मीटर, 30 मीटर असे रोड असताना त्या रोडची कमी रोड असताना हे वाढवायचं काम चाललेलं आहे. ह्या आयुक्तांनी जे आता अनेकांची घरं त्या ठिकाणी जातात ती घरं वाचली पाहिजेत आणि त्यासाठी हे सर्व पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हा आक्रोश मोर्चा आयुक्तांच्या विरोधात काढलेला आहे. जरी आज आंदोलन केलं तरी शासनाने दखल नाही घेतली किंवा सरकारने दखल नाही घेतली तर पुढचं आपलं पाऊल काय असेल? 100% कारण आपल्या शासनामध्ये आज त्या ठिकाणी अजितदादा पवारसुद्धा त्या ठिकाणी शासनामध्ये आहेत. पण त्यांनासुद्धा आम्ही हे सांगण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुढाकार घेतला आहे की अनेक शहरामध्ये अनेक लोकांची घरं जातात, ती घरं वाचली पाहिजेत. 18 मीटरचे रोड तुम्ही 24 मीटर करू नका, जे आहेत तेवढेच राहू द्या. जे आरक्षण आता तुम्ही नवीन टाकल्यात ते आरक्षणं आहेत तशी पहिली पूर्वीचे आरक्षणं डेव्हलप करा. जे मला वाटतं पूर्वीचे आरक्षण 1100, 1150 आरक्षणं आहेत. ज्यावेळेस अजितदादा पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्यावेळेस अजितदादांनी 125 आरक्षणं डेव्हलप केलेली आहेत. त्यानंतर अजून 1100 आरक्षणं अशी आहेत अशीच पडलेली आहेत, तर ती डेव्हलप करावीत आणि मग पुढचा तुम्ही डीपी टाकावा. ह्या डीपीमध्ये त्यांनी टाकले तर 12 मीटर रोड टाकलेत, काही ठिकाणी 18 मीटर रोड टाकलेत, पण त्या ठिकाणी अनेकांची घरं जातात. ती घरं गरिबांची वाचली पाहिजेत. त्या गोरगरिबांनी कष्ट करून पैसे कमवले, लोन केलं आणि कर्ज काढून ती घरं बांधलेली आहेत, ती घरं वाचली पाहिजेत. त्यासाठी हा आक्रोश मोर्चा सर्व जनतेने हा विचार केला आणि या सांगू पिंपळेकरच नाही तर पिंपरी चिंचवड शहरामधून हे सर्व लोक असेच येणार आहेत आणि हा डीपी रद्द झाला पाहिजे असं सर्वांचं मत आहे.